झाले? जिवंत शेतकरी मरून राहिला, वावरात गेला का झालं तो मग मी 100 एकर कास्तकारांचा पोरगा आहो. गाव वावरात कोणी बघत नाही, माणसाचे जीव चालले, इकडे पेन्शन वाढ होत नाही, माणसाचे जीव चालले, तरी यांनी 4 कायदे आणले. म्हणजे यायचं का झालं भारत सरकारची. तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस आणि पाठोपाठ आंदोलन आणि धरणे आंदोलन सुरू आहे. एक राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्राचं एक आंदोलन सुरू आहे, ज्यांच्यामध्ये आपल्यासोबत आहे कैलास सर. तर जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या. साहेब, हे धरणे आंदोलन जे सुरू आहे त्याच्या मागे तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या या आहेत की केंद्र सरकारने जे 21 नोव्हेंबरला जे 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणून, म्हणजे हे काळे कायदे 4 आणून देशाच्या कामगारांना रस्त्यावर आणण्याचा एक मोठा घाट घातला. हे कायदे त्यांनी पारित केलेले आहेत. कुठंही देशव्यापी कामगार संघटनेसंग चर्चा न करता, विरोधी पक्षाला विचारात न घेता, आमच्या कामगार संघटनेच्या कुठल्याही भावनांची त्या ठिकाणी कामगारांचे त्या ठिकाणी विचारणा न करता, बैठका न घेता एकतर्फी हुकुमशाही पद्धतीने हा घेतलेला निर्णय, ज्याचा तीव्र पद्धतीने देशामध्ये 26 नोव्हेंबरपासून जो संविधान दिवस होता, 26 नोव्हेंबरपासून देशामध्ये आमच्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंटकचे डॉक्टर जी संजीवा रेड्डी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की देशामध्ये धरणे आंदोलन आपल्याला सुरू करायचे. जोपर्यंत हे 4 लेबर कोड केंद्र सरकार मागं घेत नाही तोपर्यंत आपले हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे. आमचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज विधानसभेचं अधिवेशन चालू आहे महाराष्ट्राचं. आम्ही महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही दिवसापूर्वी कामाचे 8 तासावरून 12 तास केले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे जे 12 तास होते ते कामगार मंत्री असताना त्यांनी 12वरून 8 तास केले. पण या सरकारला कुठंही लोकशाही मानायची नाही. हुकुमशाही पद्धतीने कामाचे देखील राज्य मंत्रिमंडळात त्यांनी 8 तासाचे 12 तास केले. शिवाय जनसुरक्षा विधेयक आणलं. हा जनसुरक्षा कायदा असा आहे की आम्ही कुठेही संघटन केलं आणि संघटन करत असताना जर सरकारच्या विरोधात आम्ही काय बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये डायरेक्टली नक्षलाईट कोण आहेत, ग्रामीण शहरी भागामध्ये कुठं नक्षलाईट आलेत आणि राज्यामध्ये कुठं नक्षलाईट आहेत. सगळेजण तर समर्पण करत आहेत, कामधंदा बघतायत सरकारकडं. या सरकारचीच घोषणा होती की आम्ही देशामध्ये दरवर्षी 11 वर्षापूर्वी यांचा जाहीरनामा होता की दरवर्षी आम्ही 2 करोड रोजगार देऊ. आज 2 करोड रोजगार सोडा, 40 करोडपेक्षा जास्त तरुण बेरोजगार झालेले आहेत. अनेक तरुण शिकून बाहेर आलेले आहेत, ट्रेड घेतलेलं आहे, पण त्यांना नोकऱ्या नाही आहे. या 4 लेबर कोडमध्ये एक फिक्स टाईम एम्प्लॉयमेंट जे त्यांनी आणलेलं आहे ते एवढं घातक आहे की देशामध्ये कायम कामगार हा शब्दच नष्ट होणार आहे. उद्या हे फिक्स टाईम एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून जी अग्निवीरसारखी योजना आहे त्याच धर्तीवर हे सगळं त्यांनी या ठिकाणी एक कुभान रचलेलं आहे. आणि देशामध्ये लोकशाही न मानता हुकुमशाही पद्धतीने ह्या देशाचा व्यवहार न्यायचा. कामगार असेल, शेतकरी असेल, या कामगारांनी ह्या देशाला एवढं मोठं नटवलं आहे. सगळ्यात मोठा टॅक्स पेअर जर कोण असेल तर कामगार असेल, पण कामगारांनाच या ठिकाणी देशदोडीला लावायचं असा एक कलमी कार्यक्रम या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत हे 4 काळे कायदे मागे घेण्यात येत नाहीत तोपर्यंत आमचं हे धरणे आंदोलन चालूच राहील आणि देशामध्ये ह्याची तीव्रता अजूनही वाढणार आहे. हे जे धरणे आंदोलन आहे हे पहिल्यांदाच तुमच्या वतीनं होऊन राहिलेलं आहे? याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलं आहे? याच्या अगोदर देखील आम्ही आंदोलन केलेलं आहे. ज्यावेळेस यांनी 4 लेबर कोड 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणण्याचा जो घाट, म्हणजे गेली सत्तेमध्ये येताच शेतकऱ्यांचे 3 विधेयक आणले, कामगारांचे 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणण्याचा जे त्यांनी जाहीर केलं त्या दिवसापासून आम्ही यांना विरोध करतो. शेतकऱ्यांनी जो रेटा लावला आणि संसदेवर जाऊन बसल्या, 500पेक्षा जास्त देशातल्या शेतकरी कामगार संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी देशाच्या केंद्र सरकारला मान खाली घालायला लावली आणि ते कायदे मागे घ्यायला लावले. तोच प्रकार हा कामगारांची आता वज्रमूठ तयार होते. त्याच पद्धतीने कामगार रस्त्यावरती येईल हा इशारा आहे फक्त सरकारला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून हे काम करावं आणि कामगारांच्या कष्टाचे पैसे, घामाचे पैसे, कामगारांचे कायदे जे ब्रिटिश म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी जे मिळवलेले आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी कुठलीही चर्चा न करता कामगार संघटनेवर त्यांनी चर्चा करावी. डॉक्टर जी संजीवा रेड्डी साहेब जे कृती समितीचे देशाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा करावी. चर्चा करून कामगारांच्या हिताचेच त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घ्यावे अथवा त्यांना आणि हे काळे कायदे 4 कोड त्यांनी मागे घ्यावाची प्रामुख्याने आमची मागणी आहे. जसं की हे आंदोलन आता सध्या धरणे आंदोलन आणि सौम्य स्वरूपात दिसून राहिलेलं आहे. जर समोर तुमच्या मागण्या काही अधिवेशनाच्या कालावधीत संपूर्ण झालेला नाही तर तुमचं आंदोलनाच्या समोरची रूपरेषा काय राहील? असं आहे बघा,
आजचा फक्त अधिवेशन चालू असताना हा फक्त राज्य सरकारला, कारण त्यांनी राष्ट्रपतींनी हे कायदे 4 काळे कायदे पारित केलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडं तो अजेंडा गेला होता, सरकारने पाठवला आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती अंतिम सही केलेली आहे. आमची विनंती असणार आहे राज्य सरकारला या अधिवेशनाच्या माध्यमातून की आम्ही जो तुम्हाला निवेदन देऊ ते निवेदन तुम्ही राज्यपालांना सुपूर्द करा आणि राज्यपालांनी ते राष्ट्रपतींना देण्यात आलं गेलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून केंद्र सरकारला जाते आणि ती कामगारांच्या माध्यमातून जाते, कुठल्या उद्योजकांच्या माध्यमातून जात नाही. कारण ह्या राज्याचा एक इतिहास आहे. 106 हुतात्मे झाले ते सुद्धा कामगार होते, कुठले उद्योजक नव्हते. उद्योजक धार्जिन जर तुम्हाला त्या ठिकाणी उद्योजकांना साथ द्यायची असेल तर निश्चित रूपाने जर हा इशारा त्यांच्या लक्षात आला नाही तर देशाचा कामगार वज्रमूठ तयार करतोय ही बाब त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि सगळा कामगार येणाऱ्या कालावधीमध्ये रस्त्यावरती उतरणार हे लक्षात ठेवलं पाहिजे.